हॅलो, वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. लास्ट टाइम आपण क्वाड्रिलॅटरल विषयी सगळी माहिती बघितली होती. त्याचे अपोजिट साइड, अपोजिट अँगल, ॲडजस्टंट साइड, ॲडजस्टंट अँगल ॲज वेल ॲज द सम ऑफ मेजरमेंट्स ऑफ अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल ॲज वेल ॲज द डायगोनल. ह्या सगळे पॉईंट्स आपण क्लिअर केलेले होते. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 37. So here practice set 37, see in that there is a one question. छोटासा आहे practice set 31, तो आपण पहिल्यांदा सॉल्व करूया आणि त्याच्यानंतर practice set 38. See here practice set 37. 37 मध्ये काय आहे? Observe the figures below and find out their names. मी मागच्या वेळेला तुम्हाला नेम्स दिलेले होते, तरी सुद्धा पुन्हा एकदा ते नेम आपण क्लिअर करूया. If there are four sides, close figure with four sides, then it is called as a quadrilateral. ह्याच्याविषयी आपण बघितलेलं होतं आणि धड्याचं नाव सुद्धा तेच आहे, आपल्या टॉपिकचं नाव सुद्धा तेच आहे, दॅट इज क्वाड्रिलॅटरल. आता त्याच्या पुढच्या साइड्स असतील तर आपण त्याला काय म्हणायचं? हाऊ मेनी साइड्स? सी द फिगर केअरफुली अँड काउंट द साइड्स. आय एम जस्ट काउंटिंग द साइड फर्स्ट ऑफ ऑल. 1 2 3 4 5. 5 sides are there, and that's why the name of the figure is known as, that is, pentagon. See here, pentagon. Now next one, next figure, how many sides? We are going to count again. It is आपल्याला काउंट करायचे आहेत sides. So here the sides 1 2 3 4 5 and 6. So here it is a 6 sides. So the word is related to 6, that is the hexagon. Now here the next figure we are going to see. आता पुढची बघायची आपल्याला. See here next figure. Which is that figure? Yes, here it is the figure. मी मुद्दाम त्याला कलरफुल केलेलं आहे म्हणजे तुम्हाला लक्षात यावं. So I am going to count the sides now. आपण त्याच्या sides काउंट करायच्या. This is 1, this is 2, this is 3 4 5 6 7. So 7 sides are there. The word for the 7 is the heptagon. So here it is, that is heptagon. And now the next figure which is here, that is this one, fourth one. काय बघा, त्याचं नाव काउंट करा, त्याचे नंबर्स काउंट करा. आपण काउंट करूया साइड्स किती आहेत त्याला त्या. सो सी हियर 1 2 3 4 5 6 7 8. 8 sides are there. So it is known as the octagon. Octagon. So it is the simple. हा खूप छोटासा प्रॅक्टिस सेट आहे जो तुम्हाला आता आहे, ज्यामध्ये फक्त तुम्हाला 4 नावं लक्षात ठेवायची. त्यात फक्त मी एक जादा साइड केले, दॅट इज 4 sides क्लोज फिगर क्वाड्रिलॅटरल. Now we are going to see the practice set 38. See here, the practice set 38 is here. Practice set 38 मध्ये जरा वेगळा आहे. काय सांगितलेलं आहे बघूया. काय दिलेलं आहे? पहिल्यांदा क्वेश्चन्स काय दिलेले आहेत तो नीट ऑब्झर्व करा. सो व्हॉट इज द क्वेश्चन हियर गिवन? ड्रॉ अ क्वाड्रिलॅटरल XYZW अँड नेम द फॉलोइंग. इथं जो दिलेला आहे तो पहिला पॉइंट बघा. सी हियर व्हॉट इज गिवन हियर? ड्रॉ द क्वाड्रिलॅटरल XYZ अँड नेम द फॉलोइंग. आणि हा क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करायचा आहे आपल्याला. सो वी आर गोइंग टू ड्रॉ द क्वाड्रिलॅटरल. आपण क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करणार आहे. क्वाड्रिलॅटरल मीन्स द फिगर विच इज हॅव्हिंग द 4 sides अँड वी आर गोइंग टू गिव्ह द नेम. आता ह्या 4 sides वाली आपण फिगर काढलेली आहे. सो आपण त्याला नाव देणार आहे. सी हियर आय एम जस्ट फिल इट. मी फिल केलेलं आहे. नाव वी आर गोइंग टू गिव्ह द नेम टू दॅट. आपल्याला त्याला नाव द्यायचं आहे. सो व्हॉट इज द नेम? आपल्याला जे काय आवडते ते नाव द्यायचं नाही. इथं दिलेलं आहे त्यांनी ऑलरेडी, दॅट इज XYZW. नेमिंग करताना सांगितलं तर क्लॉकवाईज द्यायचं आहे किंवा अँटी क्लॉकवाईज. मी क्लॉकवाईज देते. XYZW म्हणजे त्याच डिरेक्शनमध्ये जायचं. XY झाल्यानंतर Z इथं घ्यायचा नाही, इकडे घ्यायचं आहे. सो XYZW. आता त्यांची सांगितलेली जी नावं आहेत त्याप्रमाणे आपण त्याला आन्सर द्यायचं आहे. सो सी हियर the first point. I am going to solve the first. The pair of opposite angle. Opposite angle ला आपण काय पकडलेलं होतं बघा, आठवत असेल तर अपोजिट अँगल असतील तर वन कॉमन आर्म, एक आर्म कॉमन आहे. मग जर XY आर्म धरला तर अपोजिट अँगल्स जर असतील तर कॉमन आर्म आहे का ते बघायचं आहे. कॉमन आर्म नाहीये, नो कॉमन आर्म, एक सुद्धा आर्म कॉमन नसेल तर त्याला आपण म्हणायचं आहे
अपोजिट अँगल. किंवा दुसऱ्या पद्धतीनं तुम्हाला सांगते मी, दुसऱ्या पद्धतीनं म्हणजे बघा, मी एक व्हर्टेक्स बघितला, त्याच्या समोरचा व्हर्टेक्स पकडायचा आपल्याला, एक्स झाला, इकडचा आला झेड. तर सिंगल लेटर नाही लिहायचं. आपण अँगल कसे लिहिले होते बघा, आठवत असेल तर, मी अँगल दोन, पेअर आहे म्हणजे दोन अँगल आहेत म्हणून मी दोन खुणा केल्या. आता मी जे केलेलं आहे खूण त्याप्रमाणे एक्स आणि झेड लिहिणार आहे. सी हिअर, एक्स अँड झेड. पण एक्स कुठं लिहायचं आहे? मिडलला लिहायचं आहे. जो अँगल आपण दाखवणार आहे ते लेटर मिडलला आलं पाहिजे म्हणून मी एक्स आणि झेड लिहिलं. आता एक्स पासून निघणारे दोन आर्म्स वाय कडे निघणार आहे काय आणि डब्ल्यू कडे निघणार आहे. सो एक येणार लेटर वाय आणि दुसरा येणार डब्ल्यू. सो दिस इज द वाय एक्स डब्ल्यू आणि दुसरं आहे झेड वालं, म्हणजे उरलेले दोन डब्ल्यू आणि वाय, डब्ल्यू झेड वाय. सो दिस इज वन. नाव द सेकंड वन. दुसऱ्याचे आता ऑपोजिट ते बघा, मी दुसऱ्या कलर दाखवते. डब्ल्यू अँड वाय सेम आत्ता सारखंच लिहायचं आहे. मध्ये लिटर लिहिलं आपण डब्ल्यू आणि इथे लिहिलं आपण वाय. ओके. आणि मग आपल्याला उरलेले दोन लेटर लिहायचे आहेत. डब्ल्यूच्या शेजारी असणारे दोन, एक्स आणि झेड. सो त्याच्या शेजारी लिहायचे आहेत एक्स आणि झेड. सो हिअर इट इज एक्स अँड हिअर झेड. वायच्या शेजारी असणारे कोणते आहेत? परत एक्स आणि झेड आहेत, तर ते लिहू शकता तुम्ही एक्स अँड झेड. ओके. सो अपोजिट अँगल्स आपले लिहून झालेले आहेत. नेक्स्ट आता सेकंड वन, दॅट इज अपोजिट साइड्स. अपोजिट साइड्स म्हणजे नो कॉमन व्हर्टेक्स. कॉमन काय नाही, त्याला अपोजिट आहे. ओके. सो नो कॉमन व्हर्टेक्स. व्हर्टेक्स कॉमन नाही आहे म्हटल्यावर साईड बघा कोणती येणार? पहिली साईड मी लिहिते, दॅट इज साईड. आपण कुठलीही लिहू शकतो साईड. मी पहिल्यांदा पहिली पकडली, दॅट इज एक्स वाय. त्याच्यात कॉमन अल्फाबेट कोणतेही नसणारे आपण दुसरी, सॉरी एक्स झेड लिहिलं चुकून मी, एक्स वाय. आपण त्यात कॉमन नसणारी दुसरी शोधायची, त्याच्याबरोबर पेअर म्हणजे जोडीची पेअर एक्स वायला. आता एक्स वाय लेटर सोडून द्यायचे. उरलेले दोन लेटर कोणते आहेत? डब्ल्यू झेड. ओके. आता दुसरी साईड कन्सिडर करा. साईड एक्स वालीच धरणार आहे मी, पण एक्स वाय बरोबर जोडी करायची नाही, आता एक्स डब्ल्यू बरोबर करायचे. मग दुसरी साईड कोणती येणार बघा? साईड एक्स डब्ल्यू झाली, कॉमा दिला, मग साईड दुसरी आली, दॅट इज वाय झेड. नाव द थर्ड, तिथलं थर्ड बघा, द पेअर ऑफ ऍडजेसंट साईड. ऍडजेसंट साईड असतील तर काय लिहायचं आहे? कॉमन व्हर्टेक्स. आठवते का बघा? कॉमन व्हर्टेक्स. मग आता वाय हा कॉमन व्हर्टेक्स घेतलेला दोन साईड, म्हणजे ज्या साईडच्या नामामध्ये एक व्हर्टेक्स कॉमन येतो, एक अल्फाबेट वाय कॉमन येणाऱ्या दोन साईड. थोडक्यात बघा मी लिहिते साईड. वाय पासून स्टार्ट केलं तरी चालतंय. वाय एक्स अँड सेकंड साईड दॅट इज वाय झेड. बघा बरं, दोन लिहिल्यात मी, अशा किती येतील? नाव बघा, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे किती येत आहेत ते. मी थोडंसं हे हलवते जरासं बरं का, थोडंसं खाली घेते. सी हिअर. ओके. म्हणजे आपल्याला लिहायला जागा राहील. सो नाव आय एम गोइंग टू राईट डाऊन द नेक्स्ट वन. साईड वाय एक्स, साईड वाय झेड झालं. आता साईड झेड पासून मी क्लॉकवाईज चालले, झेड पासून तयार होणाऱ्या झेड वाय अँड साईड झेड डब्ल्यू. झेड पासून झाले असे चार येणार आहेत. परत तिसरी साईड बघा, तिसरी साईड कोणती येणार आहे? तिसरी साईड आपण डब्ल्यू पासून चालू करणार आहे, डब्ल्यू झेड अँड साईड डब्ल्यू एक्स. आता चौथी तुम्ही लिहाल का? मी तुमच्यावर सोडते. चौथी पेअर मी लिहिलेली नाही, जी एक्स पासून निघणारी आहे. ओके. सो नाव द पेअर ऑफ ऍडजेसंट अँगल्स. आता ऍडजेसंट अँगल्स, ऍडजेसंट म्हटलं की काय घ्यायचं आहे आपल्याला? लक्षात यायला पाहिजे. डू नॉट हॅव कॉमन आर्म. ज्यांच्यामध्ये कॉमन आर्म नाही आहे, नो. ऍडजेसंट अँगल्स म्हणजे ज्याच्यामध्ये हॅव अ कॉमन आर्म. ज्याच्यामध्ये कॉमन आर्म आहे त्याला ऍडजेसंट म्हणायचं आहे. मग ऍडजेसंट आर्म्स म्हणजे एक हात कॉमन आहे. समजा मी डब्ल्यू पकडला, बघा का अँगल लिहायचे आहेत आपल्याला. अँगल डब्ल्यू पकडला आणि मग दुसरा अँगल मला त्याच्याबरोबरचा शोधायचा. आधी डब्ल्यू बरोबर तयार होणारे दोन आर्म तयार कुठले होतात बघा? डब्ल्यू बरोबर तयार होणारे दोन आर्म कुठले ते? सी द केअरफुली. डब्ल्यू बरोबर तयार होणारा आर्म आहे एक्स आणि झेड. सो एक्स झेड, एक्स डब्ल्यू झेड. आता कॉमन आर्म असणारा जो आहे तो आपण शोधायचा आहे, म्हणजे ऍडजेसंट. मग डब्ल्यू झेड साईड जर आपण कॉमन घेतली तर डब्ल्यू झेड वाय, डब्ल्यू झेड वाय.
बघा मी डब्ल्यू बरोबर कॉमन अँगल ॲडजस्टंट अँगल शोधला एक इकडचा, म्हणजे डब्ल्यू पासून चालू केलं आपण झेड कडे गेलो, बरोबर का? बघा लक्षात येते का? डब्ल्यू पासून स्टार्ट केलं झेड कडे गेलो. आता डब्ल्यू पासून स्टार्ट करून एक्स कडे गेलं तर काय होईल? डब्ल्यू कडून स्टार्ट केलं आणि एक्स कडे गेलं तर बघा मी डब्ल्यू लिहिला इथं, आता एक्स कडे गेलेली आहे मी, म्हणजे डब्ल्यू मध्ये लिहायचं आहे का? नाही, मी डब्ल्यू मध्ये घेतलं, डब्ल्यू मध्ये आहे घेतलेलं घ्यायचं का? हो, डब्ल्यू मध्ये घेतलेलं चालतं. डब्ल्यू आणि त्याच्याकडे यायचं आहे एक्स अँड झेड. आता ह्याच्याशी मी इकडचा कॉमन घेतलाय, तिकडचा घेते म्हणजे एक्स मध्ये घेते. सी हियर एक्स मध्ये घेतलाय आणि मग डब्ल्यू एक्स वाय, म्हणजे इकडून स्टार्ट केलं मी आणि अशी चाललेली आहे लाईक दिस. अँगल आपण क्लॉकवाईज चाललेला आहे. ओके, सो त्याचा वापर करायचा आहे आपण. ओके, नेक्स्ट अँगल आता एक्स मध्ये घ्यायचं आहे परत एक्स. आता एक्सचा अँगल घ्यायचा आहे एक्स डब्ल्यू झेड. वरचा अँगल मी परत कंटिन्यू करते बरं का पाहिजे तर. एक्स मध्ये घेतल्याऐवजी एक्स डब्ल्यू झेड पासून मी तयार झालेले दोन अँगल लिहिलेले आहेत. आता मी घेणार आहे एक्स, दॅट इज डब्ल्यू एक्स वाय, डब्ल्यू एक्स वाय. मग पुढच्या दिशेला जावा, डब्ल्यू एक्सच्या वाय पुढे गेल्यानंतर काय येणार आहे? एक्स वाय झेड. पुढे सरकायचं आहे आपल्याला एक्स वाय झेड. एक्सच्या पुढचा अँगल, एक्स नंतर मी वाय कडे गेले, एक्सच्या पुढचा अँगल दॅट इज वाय. त्या पद्धतीने घेतला एक्स वाय झेड. आता काय घ्यायचं आहे? एक्स परत डब्ल्यू एक्स वाय जो आहे, बघा नीट बघा, डब्ल्यू एक्स वाय जो आहे त्याच्याबरोबर एक्स वाय झेड माझा एक अँगल झाला. पण आता एक्स वाय झेड बरोबरचा अँगल घ्यायचा आहे, अँगल एक्स वाय झेड. एक्स वाय झेड कडून पुढे जायचं आपल्याला, कोणता येणार? वाय झेड डब्ल्यू, अँगल वाय झेड डब्ल्यू. बघा बरं सगळे अँगल येत आहेत का? असे आपल्याला अँगल्स शोधायचे आहेत. नाव आता पुढे दिलेला आहे पाचवा आकडा जो आहे तो थोडा बघा. फिफ्थ वन काय आहे? सो फिफ्थ वन मध्ये लिहिलेलं आहे की यू हॅव टू राईट डाऊन द डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल. डायगोनल्स म्हणजे काय आहे आठवते का? बघा डायगोनल्स आठवण नसतील तर मी सांगते. डायगोनल्स मीन्स व्हॉट? अपोजिट वर्टेक्स जॉईनिंग लाईन. आता मी इथं दोन वर्टेक्स जॉईन करते. सी हिअर वन लाईन, अपोजिट वर्टेक्सच्या एक्सच्या पुढचा आहे तो जॉईन केला, मग कोणता डायगोनल झाला? येस, डायगोनल आपल्याला लिहायला पाहिजे इथं, दॅट इज डायगोनल वन. एक्स पहिला जो आपण शोधलाय दॅट इज डायगोनल एक्स झेड. आणि दुसरं वर्टेक्स जर मी जॉईन केलं तर सेकंड वर्टेक्स, बघा बरं सेकंड वर्टेक्स जॉईन करूया आपण. हे इकडनं इकडं काय येणार ते? डब्ल्यू वाय. सो नेक्स्ट दॅट इज डायगोनल डब्ल्यू वाय, डायगोनल डब्ल्यू वाय. नेक्स्ट आता पुढचा क्वेश्चन काय? नेम ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिफरंट वेज. नेम ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिफरंट वेज. आता हा करण्यासाठी मी हा जो क्वेश्चन आहे तो थोडासा ॲडजस्ट करून घेते परत, कारण की इथे आपल्याला नावं जास्त लिहावी लागणार आहेत. आपण हाऊ मेनी टाइप्स लिहू शकतो बघा, लक्षात येत नसेल तर तुमच्या सांगते मी. टू मेनी टाइप्स आपण लिहू शकतो. द नेम ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिफरंट वेज. आपल्याला या क्वाड्रिलॅटरलचं नाव वेगवेगळ्या प्रकारे लिहायचं आहे. मग ते कसं लिहायचं ते लिहिण्यासाठी म्हणून आपण हा क्वाड्रिलॅटरल उचलून खाली घेऊया, की आपण हा क्वाड्रिलॅटरल घेऊया आणि मग त्याला खाली घेऊया, शिफ्ट करूया. सी का शिफ्ट केला मी? कारण की आपल्याला नावं लिहिताना तिथे कळली पाहिजेत म्हणून फक्त मी शिफ्ट केलाय. ओके, सो सी हिअर आता शिफ्ट करून मी इथं आणलेलं आहे एक्स वाय झेड डब्ल्यू. पहिलं आहे क्वाड्रिलॅटरल. मी एक्स पासून स्टार्ट करते, एक्स वाय झेड डब्ल्यू, क्लॉकवाईज जाते मी. दुसरं नाव आता वाय पासून स्टार्ट करायचं आहे, क्वाड्रिलॅटरल. परत वाचत जायचंय तसंच, वाय झेड डब्ल्यू एक्स. तिसरं नाव क्वाड्रिलॅटरल, झेड पासून स्टार्ट करायचं आता, झेड डब्ल्यू एक्स वाय. आणि चौथं नाव आता कोणतं राहिलंय बघा, डब्ल्यू पासून स्टार्ट करायचं आहे, डब्ल्यू एक्स वाय झेड. बघा बरं एक्स वाय झेड डब्ल्यू सगळ्यांपासून स्टार्ट केलेलं मी क्लॉकवाईज गेले. नाव द डिफरंट वे दॅट इज सॉरी अँटी क्लॉकवाईज. आता आपण दुसऱ्या प्रकारे लिहायचं आहे. पाचवं नाव अँटी क्लॉकवाईज. म्हणजे कसं येणार? मी एक्स पासून स्टार्ट करणार आहे परत, पण एक्स पासून क्लॉकवाईज जायचं नाही आहे, अँटी क्लॉकवाईज. एक्स
डब्ल्यू झेड वाय. मी उलट गेले, ह्या दिशेने आले, इकडून असे आलेले. नाव द सिक्स्थ वन क्वाड्रिलॅटरल. आता डब्ल्यू पासून स्टार्ट करायचं आहे. डब्ल्यू झेड वाय एक्स. सेवन्थ वन डब्ल्यू झाला. आता त्याच्या पुढचं उलट्या घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने आहे. झेड वाय एक्स डब्ल्यू. एट वन. आता एट वन काय बघा, क्वाड्रिलॅटरल वाय एक्स डब्ल्यू अँड झेड. किती प्रकारे लिहिलं बघा मी, 8 प्रकारे लिहिलेलं आहे ना. नाव द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं आहे आपल्याला. सो वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट क्वेश्चन. कसा करायचा बघा नेक्स्ट क्वेश्चन. हिअर एक पॉईंट खालचा आपला कॅन्सल झालाय. जरा 2च मिनिट आपण थोडासा शिफ्ट करून घेऊया त्याला वरती. हिअर हा जो टेबल आहे तो आपण शिफ्ट करूया थोडासा. हा काय टेबल आहे बघा. व्हॉट इज गिवन इन द टेबल बिलो राईट द नंबर ऑफ साइड्स ऑफ द पॉलिगॉन हॅज. आता इथला टेबल थोडासा माझ्याकडून गेलेला आहे, पण ओके, इट्स ओके. तुम्हाला कळेल खाली काय आहे. तुमच्या पुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलं तर नंबर ऑफ साइड्स हा पॉईंट आहे इथं. दॅट इज नंबर ऑफ साइड्स. खूपच सोपं पॉईंट आहे, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. क्वाड्रिलॅटरल, यू नो दॅट क्वाड्रिलॅटरल हॅव द 4 साइड्स. ऑक्टॅगॉन, ऑक्टा हा शब्द मगाशी आपण बघितलेला आहे, विच इज हॅव्हिंग द 8 साइड्स. पेंटॅगॉन विच इज हॅव्हिंग द 5 sides. Heptagon which is having the 7 sides and hexagon which is having the 6 sides. इतकंच फक्त लक्षात ठेवलं तर झालं. आता ह्याच्यानंतर क्वेश्चन 3, 4, 5 आहेत. हे तुमच्या सराउंडिंग मध्ये दिसणाऱ्या ह्याच्याशी रिलेटेड आहेत. ते क्वेश्चन्स मात्र तुमचं तुम्ही कंप्लीट करायचे आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब.